तर मे बी त्याला वाटलं असेल की बॉल कनेक्ट होईल. सो त्याची पण चुकी नाही, त्याला पण माहिती आहे मागे बॅट्समन आहेत, सो खेळतील. हरकत नाहीये, आतापर्यंत चांगला खेळलात. एक शेवटचा गेम अजून चांगला खेळा. चला कॅप्टन. कोण कॉल करताय? हेच कॉल करताय. शिवनेरीचे कॅप्टन आहेत टेल इट इज. सर जास्त वेळ घेत नाहीये, बॉलिंग करताय. ओके ओके ओके, थँक्यू थँक्यू सो मच. लक्षात ठेवा ही मॅच 4 ओव्हरची असेल. बॉलिंग घेतले. चला ब्रदर्स ब्रदर्स, लगेच फिल्डिंग लावून घ्या. हो, शिवनेरी टीमचा इतिहासही तेवढाच मोठा आणि चांगला राहिलाय. 40 प्लसच्या 2 स्पर्धा झाल्या, त्या दोन्ही स्पर्धा त्यांच्या नावावरती राहिल्यात. पण समोरही ब्रदर्स 11 आहेत. कमी लेखून कोणाला चालणार नाहीये. चला या दीपक बाई, त्यासोबतच आमचे राय साहेबांनी पुरस्कृत केलेली टीम समोर सत्यजित आहेत आणि तुमच्या टीमचे एक प्लेअर अजूनही त्यांच्या टीम मध्ये आहेत. सर चला या लवकर. येस, टीम हर्डल करून घ्या, डिस्कशन करून घ्या. मॅच 4 ओव्हरची असणार आहे आणि या 4 ओव्हरच्या रंगारंग सामन्यामध्ये मेगा फायनलच्या मॅच मध्ये आपण आवाज ऐकणार आहोत. या मॅच मध्ये आपण आवाज ऐकणार आहोत पूर्ण मॅच मध्ये. व्हॉइस ऑफ इंटर क्रिकेट सागरजी बोरे. धन्यवाद. चला मॅच चालू करायची लगेच. चला मॅच चालू करायची आहे. विनंती मॅच चालू करा लगेच प्लीज मित्रांनो. फायनल मॅच आणि फायनल प्रमाणे रंगली पाहिजे. शिवनेरी आणि त्यांच्या विरुद्ध ब्रदर्स 11 ठाणे विरुद्ध मला असं वाटतं वरळी अशी फायटिंग मॅच आहे.
4 ओव्हरची मॅच आहे. बॉलिंगसाठी रत्नाकर राय. 4 ओव्हरची मॅच. लेट्स प्ले. बोला गणपती बाप्पा. बंगाल मूर्ती. कोणती टीम फायनल जिंकेल? टायटल जिंकणं पण गरजेचं आहे. सत्यजित कदम सत्या स्ट्राईक एंडला. संतोष पवार आणि सत्या. बॉलिंगसाठी रत्नाकर राय. पहिलाच बॉल व्हाईट बॉल ऑफ स्टिकला. वाईडला नाहीये. या बॉलवर समोर खेळले गेले 4 ओव्हरची मॅच. बघूयात कशा प्रकारे फाईट करतील टीम शिवनेरी. चांगली कामगिरी करतात शिवनेरी टीम, पण मात्र फायनल मध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे या बॉलवर फटका चांगला आहे आणि दमदार सिक्स. संतोष पवार. पवारची पॉवर. आणि पवारने पहिल्याच ओव्हरमध्ये चान्स घेतला. हँडसम सिक्स. वेल बॅटिंग. या बॉल देखील परफेक्ट पिचिंग आणि बॅटर आउट. एक टीम मेरी रत्नाकरने पण कमबॅक केला आणि फायनल मॅच मध्ये येथे विकेट पहिली. या बॉलवर मेक्सिकच्या बाहेर व्हाईट बॉल आहे. इकडे देखील परफेक्ट पिचिंग पाहिली गेली आणि तिकडे आपण पाहिलं तर डॉट बॉल. चांगली सुरुवात केली रत्नागिरी पहिल्या ओव्हरमध्ये. एक 6 येऊन पण एक विकेट पण मिळवली आहे. बॅटिंग करत असा शिवनेरी नवीन बॅटर आनंद. बॉलिंगसाठी पुण्यात रत्नाकर स्ट्राईक एंडला. आनंद पहिली ओव्हर. या बॉल ऑफ स्टिकला अगदी फुटबॉल पण खेळले तुषार. एम्बापे. रन झाले 10. या बॉलवर कव्हरला खेळले गेलेत आणि शेवटचा बॉल तरी पेंडिंग आहे पहिल्या ओव्हरचा. पहिल्या ओव्हरमध्ये रन झाले 12. एक विकेट एक 6 आला, परंतु चांगली स्टार्ट केली टीम शिवनेरीने पण. या बॉलवर समोर खेळले गेलेत आणि
बॉलीसाठी तुषार मामा. या बॉलवर समोर डाऊन गेला फटका चांगला आणि बॅटर आउट. झाले या बॉलवर देखील आणि तिकडे रन झाले आपण 15 रन्स वरती 2 विकेट गेले आहेत. 4 ओव्हरची मॅच आहे. या बॉलवर तिकडे थोडीशी मिसफील्ड रन म्हणजे 4. इट्स अ बाउंड्री. प्रयत्न चांगले केले तर गणेश आणि परत बॉल निघून जातो आहे. 4 रन साठी बॉलिंगसाठी पुन्हा एकदा तुषार. शेवटचा बॉल आहे ओव्हरचा. यावर देखील फटका थोडा फसतोय परंतु रन तिकडे सिंगल मिळेल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन झालेत 20 रन्स वरती 2 विकेट. बॉलिंगसाठी अब्दुल चौहान. 21. 21 रन झाले. तिसरी ओव्हर आहे. 40-45 पर्यंत मॅच गेली तरी बघायला मजा येईल. दुसरा डाव पण इथे शेट्टी आणि सत्यजित कदम सत्या. बॉलिंगसाठी अब्दुल चौहान. स्लोअर वन आणि रीड केलाय. एक सिंगल रन. हो हो जबरदस्त यॉर्कर पाहिला गेला आणि तिकडे नॉन स्ट्रायकेटला 24. चांगला स्कोर बिल्डअप केला टीम शिवनेरी वेल बॅटिंग. संतोष पवारचा पहिल्या ओव्हरमध्ये आलेला 6. हो हो छोट्या वेगाने बॉल आणि त्याच वेगाने परत पण आला बॉल. वेल बॉलिंग 25. 25 झाले त्या बॉलकवरती आणि या बॉलवर देखील एक सिंगल रन मिळते. रन्स मात्र 3 ओव्हरमध्ये 26 रन शेवटचे 6 बॉल. ट्वेंटी सिक्स.
शेवटचे 6 बॉल घेऊन बॉलिंगसाठी अनिल शेट्टी. पहिलाच बॉल डिस्ट्रिक्टच्या बाहेर आणि वाईट प्लस. 28 रन झाले, 2 विकेट. थोडीफार मॅच शांत होते आणि आता मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. अनिल शेट्टी रन झालेत 29. त्यावर बॅकफुटला आले, बॉल उडवला आणि पुन्हा एकदा चेतन. गुड कॅच चेतन. टन 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 चेतन. गुड कॅच. रन झाले 29. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. त्या बॉल बॅकफुटला आले आणि स्ट्राईक एंडला विकेट आणि रत्नाकर राय. ट्वेंटी 9. बॉलिंग शेट्टी, स्ट्राईक एंडला बॅटर योगेश. या बॉल मध्ये आणलाय बॉल आणि 9 सेकंडला. आयला क्रिकेट खेळतात की कुस्ती. हळूहळू दिसले. थोडे स्किट झाले परंतु मॅच शेवटचा बॉल इम्पॉर्टंट आहे. रन्स बघूयात किती सेट होईल शेवटच्या बॉल मध्ये. आणि या बॉलवर बॅटर आउट. सो 31चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम ब्रदर्स 11.
31चं टार्गेट आहे. कडिबन 31 रनचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. पुढे दुसऱ्या डावाकडे एक जबरदस्त बॅटल आहे. एकतीस रनचं टार्गेट आहे. बघा कशा प्रकारे पाठला करेल ब्रदर्स 11. जबरदस्त बॅटल आणि सर्वांचं लक्ष याही मॅच वरती असणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. थँक्यू. 31 रनचं लक्ष. पहिलाच बॉल अतिरिक्त बाहेर टाकलाय. नो बॉल आहे. विकेट पण ती खुनाची आहे. चेतन चव्हाण आल्यानंतर पहिल्याच बॉल लॉफ केलाय. कोण चॅम्पियन होणार? पहिला चॅम्पियन कोण होणार आहे? शिवनेरी की मात्र ब्रदर्स 11? इट्स अ नो बॉल. नो +1. 2 धावा मिळतील. फिल्डिंग करा.
चला नो बॉल नो +1 2 मिळाल्या आणि रिव्ह्यू गमावलाय. बॉलिंग टीम शिवनेरी. आता मात्र या मॅच मध्ये तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीये. 22-27 करायचे. डेलिकेट टच करायचा होता. लेट कट करायचा होता. शेवटच्या क्षणाला बॉल खेळायचा होता. पण त्याचा डॉट बॉल. चांगला कमबॅक केलाय. समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता. वा चेतन चव्हाण आता मात्र फॉर्म मध्ये आले. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न राहणार आहे. दीपक बाईंग. वा वा वा. एकीकडे दीपक बाईंग आहेत. समोर सत्यजित असणार आहे. अण्णा देखील आहेत. दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे. टू गो. वा चेतन आणखी एक चांगला स्ट्रोक खेळलाय. वा मला ती मॅच आठवते ज्या मॅच मध्ये अगदी सुरुवात 2 ते 3 डॉट बॉल झाली होती. त्यानंतर या मॅच मध्ये त्यांना प्रमोट करण्यात आलंय आणि त्यांना सांगण्यात आलंय आता प्रेशर घेऊ नको, खेळ बिंदास जाऊन. आणि पट्ट्या बिंदास खेळतोय तसाच आहे. सध्याच्या कालावधीमध्ये स्वतःचा काम व्यवसाय सांभाळत असताना हा फेवरेट स्ट्रोक आहे. दीपक बाईंगने या स्ट्रोक वरती अधिराज्य गाजवलंय या स्पर्धेमध्ये. 1 ओव्हर 8 झालेत. 18 बॉल 23 हवेत. आता बॉलिंग ट्रॅक वरती कोण येतोय. 4 ओव्हरची मॅच आहे. मेगा फायनलची मॅच 40+चा हंगाम. याही व्यक्ती स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. स्विच हिट केलाय. चेतन चव्हाण स्ट्रायकिंग एंड वरती. बॉलिंग ट्रॅक वरती अश्विन दुधे आहे. अश्विनी देखील अश्विन सारखे बॉल टर्न केलेत. वा सिंगल. आणखी एक सिंगल इथे मिळणार आहे. बॉल पकडल्यानंतर दीपू यांचे ते एक्सप्रेशनही बघण्यासारखे होते. 2 बॉल 2 सिंगल आल्यात. 16 बॉल 21 हवेत. 16 बॉल 21. इथे सरळ टॅप करायचा होता. चेतन चव्हाणला विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. बघितलाच नाहीये बॉल. जसा दीपूच्या बॅटला बॉल लागला ते तिकडे निघाले. सिग्नल बघितला नाही. तोडला सिग्नल. मिळाली पनिशमेंट. जा आता बाहेर. आणा दुसरा बॅट्समन आतमध्ये. अब्दुल चौहान ब्रदर्स 11 टीमचा संकट मोचक आहे. संकटाच्या वेळेस येतो आणि ते संकट बाहेर घेऊन जातो. चांगला बॉल टाकलाय यावेळेस दीपक बाईंग याचा तो अंदाज चुकलाय. चांगला बॉल अश्विननी बॅक टू बॅक 2 डॉट टाकलेत. ते महत्वाचे आहेत. कमबॅक झालंय. शिवनेरीचं कमबॅक होत आहे. पुन्हा एकदा त्यांचा फेवरेट स्ट्रोक स्कूप केलाय. दीपू स्कूप म्हणूयात ना. दिलशादनी हा स्कूप खेळला होता. त्याला दिल स्कूप म्हटले. अंडरआर्म मध्ये आपला दीपू खेळतोय मग त्यांनाही म्हणूया ना दीपू स्कूप. वा चांगला स्कूप केलाय. बॉल सिंगल मिळाली. 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. ट्रॉफी कोणाच्या नावावर. पहिल्या संस्करण जिंकणार कोण आहे. चांगला स्ट्रोक खेळलाय. सिंगल कंप्लीट केली आहे आणि फक्त एकच मिळेल. 1 धावावरती समाधान मानावं लागतंय. खेळ झालाय 12 बॉलचा. धावा लागल्यात 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी हव्यात 19. यानंतर लगेचच आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे देखील वळणार आहोत. आनंद आहे बॉलिंग ट्रॅक वरती.
ओहो, पहिला बॉल आणि त्या पहिल्याच बॉलला टप्पा पडल्यानंतर गरा 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 गर आतमध्ये आणलाय. वा आनंद, पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे. संकट मोचकाला बाहेर पाठवलंय. शिवनेरी की ब्रदर्स इलेव्हन. दीपक पाईक अजूनही मैदानाच्या आतमध्ये, पण मात्र आता ते नॉन स्ट्रायकिंग एंडला 11 बॉल 19 अजूनही करायचे आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट काढली आहे. वा आनंद, आनंदने चांगलं काम केलंय. समोर खेळण्यात आणि यावरती पहिला बॉल. भूषण आंबेकर. वा भूषण, अजून एका षटकारासाठी निलेश पाटील साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. इथे देखील फ्लिक केल्या बॉलला विकेट नाही. अहो, षटकार आलाय पण मात्र दीपक बाईक परततोय मैदानाच्या बाहेर. काय ट्विस्ट आहे, काय टर्न घेतोय. हे सगळे ट्विस्ट अँड टर्न्स आहेत ना, हे सगळे आपण पैसे देऊन जातो राजामौलीचे पिक्चर बघायला, त्यातही मिळत नाही. सांगतो किती पाहिजेत. 9 बॉल 13. नऊ बॉल 13. समोर खेळण्याचा प्रयत्न इथे देखील केला होता, मात्र यावेळेस बॉल थोडासा वरती आदळतोय नेटला. सिंगल मिळणार आहे. 8 बॉल 12 धावेची आवश्यकता आहे. काय तो षटकार मारला आल्यानंतर, पण अजून एखादी षटकाराची अपेक्षा प्रत्येकाला आहे. ब्रदर्स इलेव्हनच्या टीमला आहे. शिवनेरीला हवा एखादी डॉट बॉल. 8 बॉल आणि त्यामध्ये 12 करायचे आहेत. 8 बॉल 12 धावेची आवश्यकता आहे. यशस्वी झालाय अनिलजी शिंदे, संदीपजी पाटील साहेब. व्हाईट बॉल टाकलाय. जो षटकार लगावला ना, त्यामुळे इथे थोडस प्रेशर आहे. आनंदला माहितीये पुढ्यात बॉल करायचा नाहीये, अन्यथा भूषणकडे क्षमता आहे. बॅट फिरवली, अजून एक व्हाईट बॉल. चीअर अप केला जात आहे, चीअर अप केलं जात आहे. यशस्वी आहे. पहिलं पर्व यशस्वी झालंय, हे म्हणायला हरकत नाहीये. 8 मध्ये 10चं समीकरण. वा, भूषण आंबेकर. भूषण आंबेकर हे नाव लिहून ठेवा आणि 1000 रुपयाचं पारितोषिकही मिळत आहे निलेश पाटील यांच्याकडून. 7 बॉल 4. 7 बॉल आणि 4 धावेची आवश्यकता आहे. भूषण आंबेकर खाया पलट केली आहे. 40+. आणखी एक मोठा स्ट्रोक खेळायचा होता. आनंद म्हणतोय एक चूक झाली, हरकत नाही, पुन्हा करू देणार नाहीये. थोडं थांबा सागरजी, थोडंसं थांबावं लागेल चॅम्पियन मिळण्यासाठी. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही जिंकण्यासाठी 4 धावेची आवश्यकता आहे. 6 बॉल 4. सहा बॉल आणि 4 धावेची आवश्यकता आहे. बॉलर कोण आहेत? संतोष. संतोष मामा आलेत. साई स्ट्रायकिंग एंड वरती आहेत.
संतोष मामाकडे ताकद आहे. ऍक्शन एकच करतात पण बॉल दोन्ही दिशेला फिरवतात. 4 धावेची आवश्यकता आहे. मॅच संपलेली नाहीये. फिल्डर्सची पुढे यावं लागणार आहे. पुढे आलेले आहेत शिवनेरी. आपण ठाण्यात आहोत. शिवनेरीचं नाव गाजतंय पण ब्रदर्स 11 काही कच्च्या गडूचे चेले नाही आहेत. प्रत्येक मॅच डॉमिनेट करून जिंकलेले आहेत. एकही हार आतापर्यंत त्यांनी स्वीकारलेली नाहीये. पण 2019-2023 वर्ल्ड कप तो 8वा भारतीय संघाने एकही हार घेतली नव्हती. शेवटची हारलो तो 19 नोव्हेंबर. आजही हृदयात ठोके चुकवतोय. संतोष बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. 6 मध्ये 4 करायचे आहेत. ऑफस्पिनचा वापर केला. वाईड 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 आलाय. ऍक्शन लेग स्पिनची. बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय. ही किमया आहे. ही त्यांच्या बोटांची जादू आहे. पण वाईड आलाय ना. 6 बॉल 3 हवेत. इथे देखील स्कूप करायचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल टाकलाय. दीपक पाईक म्हणत असेल मी कसा आउट झालोय. हा स्ट्रोक त्यांनी केला असता तर बाहेर मारला असता. पण साई आहेत. डॉट बॉल आलाय. शिवनेरी म्हणतोय थांबा कुठेही जाऊ नका. अगदी ऍक्शन लेग ब्रेकची आहे. बॉल टप्पा पडून आतमध्ये येतोय. आता कुठला बॉल. आता लेग ब्रेक की ऑफ ब्रेक. एक क्विकर वनही चांगला आहे. यॉर्करही त्यांच्याकडे चांगला आहे. बॉल कसा पडणार हे कुणाला माहित नाहीये. ते कदाचित फक्त आणि फक्त त्यांनाच माहिती आहे. पण तो बॉल डिलिव्हर करावा लागेल. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 मध्ये अजूनही 3 धावेची आवश्यकता आहे. 5 बॉल 3. चला चला 5 बॉल 3. फोर्टी प्लस क्रिकेट आहे. 5 बॉल 3 धावेची आवश्यकता आहे. संतोष मामा यांच्याकडे काय कॅलेपर आहे आपण सगळ्यांनी पाहिलंय. पहिला बॉल आतमध्ये नाही आला. त्यानंतरचा बॉल आतमध्ये व्यवस्थित आला. डॉट बॉल आलाय. पहिला वाईट टाकलाय. पण तरी देखील जर शिवनेरी संघाला जिंकायचंय तर संतोष मामाला त्यांच्या कारकिर्दीतली सगळ्यात चांगले 5 बॉल टाकावे लागतील. पण साई देखील एक चांगले बॅटर आहेत. त्यांना माहिती आहे बॅटला फक्त बॉल लावायचा आणि धावायचं आहे. धावतील का. 5 बॉल 3. बॉल खेळायचा प्रयत्न केला होता. हलकीशी मिस फिल्डिंग आणि इथे सिंगल मिळणार आहे. बॉल शिल्लक आहे 4. रन करायचे 2. भूषण आहेत. चार बॉल 2 धावेची आवश्यकता आहे. परफेक्ट. 4 बॉल 2. वाईड आहे का. वाईड आहे का. वाईड आहे. मॅच संपली आहे. 40 प्लस क्रिकेट लीग 2026 पहिलं पर्व वरती केलाय ब्रदर्स 11 या संघाने. राजन रॉय सरही खुश आहेत. पूर्ण टीम खुश आहे. दीपक बाईकनी आणखी एक ट्रॉफी त्याच्या नावावरती केली आहे. सगळ्यांचा खेळ तेवढा चांगला राहिलाय. कोण विसरेल अब्दुल यांनी खेळलेले ते शेवटच्या काही बॉलवर ते षटकार मारले. त्यानंतर अगदी शेवटच्या क्षणाला येऊन सगळ्यांनी चांगली बॅटिंग बॉलिंग केली आहे. टीम जिंकली आणि ते जास्ती महत्वाचं होतं.